नमस्कार. आज आपण वेगळ्या पद्धतीने शिरा बनवूया. तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल. हा घरातीलच कमी साहित्यात तयार होतो व बनवायलाही खूप सोपा आहे. तुम्ही हा शिरा पुरीबरोबर खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. शिरा बनवण्यासाठी आपण 1 कप रवा घेतला आहे. हा भाजून घेऊया. तुमच्याकडे जो रवा असेल तो घेऊ शकता. शिरा बनवण्यासाठी जाड तळाची कढई घेतली आहे. सांगितलेले प्रमाण घेतले तर शिरा खूप टेस्टी होतो, परफेक्ट होतो. रवा सतत हलवला तर तो व्यवस्थित भाजतो. भाजल्याचा सुवास येत आहे. हा काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. एका भांड्यात 2 कप दूध रूम टेम्परेचरवर आहे. हे खूप थंड किंवा गरम नसावे. त्यात थंड झालेला रवा मिक्स करूया. दुधामुळे शिऱ्याला चव छान येते. पण तुम्हाला दुधात रवा भिजवायचा नसेल तर पाण्यात भिजवू शकता. ह्यावर 15 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. आता कढईत 2 छोटे चमचे तूप गरम करूया. त्यात बदाम, काजू, बेदाणे, चारोळी भाजून घेऊया. काजू व बदामाचे मोठे तुकडे केले आहेत, त्यामुळे ते शिऱ्यात छान दिसतात. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे घाला व प्रमाणही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. हा शिरा ड्रायफ्रूट्स न घालताही करू शकता. ड्रायफ्रूट्स भाजले आहेत, काढून घेऊया. आता कढईत 1 कप वितळलेले तूप गरम करूया. ह्यातील 2 मोठे चमचे तूप असेच ठेवूया. हे आपण कधी वापरणार आहोत हे पुढे सांगितले आहे. तूप वितळलेले घ्यावे, घट्ट घेऊ नये. घट्ट घेतले तर प्रमाण चुकेल. 1 कप साखर. गॅसची फ्लेम लो आहे. लो फ्लेमवर साखर करपत नाही. साखर आवडत नसेल तर गूळ घालू शकता. साखर विरघळेपर्यंत मिश्रण सतत हलवावे. साखरेचा रंग सोनेरी झाला पाहिजे व ही पूर्णपणे विरघळली पाहिजे. रंग बदलायला सुरुवात झाली आहे, पण अजून साखर विरघळली नाही. मिश्रण सतत हलवूया. 4 ते 5 मिनिटांनी साखर विरघळली आहे. साखर जास्त कॅरमलाइज करू नये, नाहीतर शिरा थोडासा कडवट लागू शकतो. आता गॅस बंद करूया. ह्यात रवा व दुधाचे मिश्रण हळूहळू ओतूया. गॅस बंद केल्यामुळे मिश्रण हातावर उडणार नाही व करपणार नाही. मिश्रण ओतल्यावर गॅस चालू करूया. गॅसची फ्लेम लो आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया. विरघळलेली साखर थोडीशी घट्ट झाली आहे, पण मिश्रण गरम झाल्यावर हे व्यवस्थित मिक्स होईल. मिश्रण हळूहळू व सतत हलवावे. 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. 5 मिनिटानंतर शिऱ्याचा खूप छान फ्लेवर येत आहे. रंगही छान आला आहे. रवा व साखर एकजीव झाले आहेत. शेवटी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर. आपण सुरुवातीला जे तूप ठेवले होते ते घालूया. ह्या अशा वरून घातलेल्या तुपामुळे शिऱ्याला चव व शाईन छान येते. भाजलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करूया. वेगळ्या पद्धतीने केलेला हा शिरा दाणेदार झाला आहे. साखर कॅरमल केल्यामुळे हा शिरा खायला खूप छान लागतो. तुम्हाला केव्हाही गोड खावेसे वाटले तर हा शिरा नक्की बनवा. शिरा तयार आहे. तयार आहे मऊसूत व दाणेदार शिरा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.